आणि हळूहळू मोर्चा पुढे नेण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातोय। आणि महत्त्वाचं म्हणजे ही गर्दी वाढत चाललेली आहे। मोठ्या संख्येने आंदोलक रस्त्यावर या ठिकाणी उतरलेले आहेत, या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। पोलिसांनी खरं तर या आंदोलकांना पांगवण्याचा इथे प्रयत्न केला, लाठीचार्ज सुद्धा केला, मात्र तरी सुद्धा हे आंदोलक मोर्चा काढण्यावर ठाम असल्याचं दिसतंय। मोहिनी, ही दृश्य आहेत जंतर मंतरवरची, म्हणजे मूळ ज्या ठिकाणी आंदोलन सुरू होतं आणि त्याच्या आजूबाजूचा हा सगळा परिसर ड्रोनने टिपण्यात आलेला आहे। इतक्या मोठ्या संख्येनं या संपूर्ण परिसरात हे आंदोलक एकवटलेले आहेत। यात फक्त तरुणाई नाहीये, जेनझी नाहीये, मध्यमवयीन आंदोलक सुद्धा या ठिकाणी काही आपल्याला पाहता येत आहेत। अगदी एकूणच हे आंदोलक आता रस्त्यावर उतरलेले आहेत। हजारो आंदोलक या मोर्चामध्ये सहभागी होताना दिसतात आणि जोरदार घोषणाबाजी सुद्धा या ठिकाणी सुरू आहे। तर बॅरिकेडिंग मोठ्या संख्येने या संपूर्ण परिसरात करण्यात आलेलं आहे, कारण संसदेवर मोर्चा काढण्याचं घोषित करण्यात आलेलं होतं। आणि ही दोन दृश्य सध्याची आपण पाहतोय। सीजेपीच्या संसदेवरील धडक मोर्चाला आता सुरुवात झाली आहे। दुसरीकडे नागपुरातनं तरुणांनी शांतता मार्च काढलेला आहे। तर काही ठिकाणी पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची सुद्धा झालेली आहे। ये मुद्दा किसी के ईगो का नहीं है, हमें अपनी बात सही जगह पर रखनी है। ये न्यूज आई है कि दोनों हाउसेज ऑफ पार्लियामेंट तर या ठिकाणी आपल्याला गीता हमारे प्रोटेस्ट की वजह से वहाँ अभिजित दिपके आणि त्यांचे सगळे सहकारी जे आहेत ते जंतर मंतरवर या ठिकाणी जमलेल्या सगळ्याच उपस्थितांना संबोधित करतायत। धडक मोर्चाचा निर्धार आहे। तर दुसरीकडे पुण्यामधून सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा मिळतोय। सीजेपीच्या संसदेवरील मोर्चाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या ठिकठिकाणी आंदोलनाला समर्थन या ठिकाणी दिलं जात आहे। तर महत्त्वाची ही घडामोड म्हणता येईल। दोन दृश्य, एकीकडे जंतर मंतरवरचं